मित्रांनो, मी जालिंदर पटरे सर इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून भरपूर अशी साथ या ठिकाणी या चॅनलला अल्पावधीतच दिलेली आहे आणि आपणही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे 10वी 12वीच्या एक्झामसाठी एकदम उपयुक्त आहेत असे व्हिडिओज त्या ठिकाणी घेऊन येत आहोत. तर बघा मित्रांनो, येणाऱ्या 12वीच्या एक्झामसाठी वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामर असेल, रायटिंग स्किल असेल किंवा तुमची जी क्वेश्चन पेपर आहे, संपूर्ण क्वेश्चन पेपर आपण त्या ठिकाणी सिरीजमध्ये घेऊन येणार आहोत. तर बघा, आज या ठिकाणी तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशा प्रकारचं 1 मार्कासाठीचं जे ग्रामर आहे आणि सगळ्यात महत्वाचं मार्कासाठी शिकण्यापेक्षा त्याची जी कन्सेप्ट आहे ती निश्चितपणाने त्या ठिकाणी तुमची क्लिअर होऊन जाईल. तर बघा, आता आज आपल्याला या ठिकाणी मॉडेल ॲक्झिलरीज पाहिजेत. बघा, मॉडेल ॲक्झिलरीज ज्या आपण वर्कच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी डिटेल दिलेले आहेत, परंतु इथंच सगळं एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला मिळावं या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी मॉडेल ॲक्झिलरीज पुन्हा एकदा या ठिकाणी लिहून दिलेले आहे. तर मग आता मॉडेल ॲक्झिलरी कोणते रे? शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट. बघा, आता वाचायचे कशाच्या? शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट इथपर्यंत एका टप्प्यामध्ये. डेअर टू, ऑट टू, नीड टू, यूज टू दुसरा टप्पा इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर इज टू, एम टू, आर टू, वॉज टू, वेअर टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टू. तर इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. बघा, इथं इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅड, विल हॅव ह्या ज्या प्रायमरी ॲक्झिलरीज आहेत त्यांना त्यांच्यानंतर जर टू आलं तर त्यांना मॉडेल ॲक्झिलरी म्हणायचं. लक्षात आलं? मग एवढ्या सगळ्या मॉडेल ॲक्झिलरीज आहेत आणि या आपल्याला त्या ठिकाणी ध्यानात ठेवायच्या. मागच्याही व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी डिटेलमध्ये आपण वर्कच्या प्रकारामध्ये दिलेले आहेत. आता मॉडेल ॲक्झिलरी हे काय रे? यालाच हेल्पिंग वर्क पण म्हणतात, नाही का? हेल्पिंग वर्क मदत करण्यासाठी येत आहे. पण आपल्याला आता या ठिकाणी मॉडेल ॲक्झिलरीचे जे युजेस आहेत, नाही का, मॉडेल ॲक्झिलरी प्रत्येक मॉडेल ॲक्झिलरी आपल्याला काही ना काही सजेस्ट करते. आता मस्ट हे कशासाठी वापरलं जातं रे? ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन जर एखाद्याला तुम्हाला सांगायचं असेल, कंपल्सरी एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मस्ट वापरावं लागतं. शुड हे कशासाठी वापरतात? ऍडवाइस किंवा सजेशन. विल सर्टन्टीसाठी वापरतात. म्हणजे एखादी गोष्ट निश्चितपणानं होणार असेल, डेफिनेटली होणार असेल तर त्यावेळी आपल्याला विल हे मॉडेल ॲक्झिलरी. कॅन कशासाठी रे? ॲबिलिटी दाखवण्यासाठी. मी हे करू शकतो, ते करू शकतो, मी तिथं जाऊ शकतो. ओके, ही जी ॲबिलिटी आहे, एखाद्याची क्षमता आहे, ती दाखवताना त्या ठिकाणी कॅन वापरायचे. पुढचा उपयोगही तसाच आहे, पण ॲबिलिटी इन द पास्ट, भूतकाळातली ॲबिलिटी दाखवायची, नाही का? त्याच्यानंतर माईट हे पॉसिबिलिटीसाठी आपल्याला वापरायचं आहे आणि नीड टू ही नेसेसिटीसाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरतो आणि वुड हे हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. तर आता बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचंय? आपल्याला बोर्ड एक्झाम साठी कशा पद्धतीचा प्रश्न येतो किंवा पॉसिबल कोणकोणते क्वेश्चन्स याच्यावर विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे मॉडेल ॲक्झिलरीज त्या ठिकाणी वापरायचे. सरळ सरळ आहे, पण अगोदर त्या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये जर आपण पाहिलं तर नंतर त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळी एकदम सोयीस्कर जाईल. आता या ठिकाणी मला सांगा, दिस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. आणि त्याच्यामध्ये कसा प्रश्न आलेला आहे बघा, रीराईट युजिंग अनदर मॉडेल ॲक्झिलरी शोईंग सर्टन्टी किंवा ऑर डेफिनेटनेस. ओके, सर्टन्टी ऑर डेफिनेटनेस. सरळ सरळ सूचना काय बघा, कधी कधी वाक्य छोटं असतं पण सूचनाच भरपूर मोठी असते, घाबरून जायचं नाहीये. रीराईट युजिंग, ओके, वापरून पुन्हा लिहायचंय. अनदर मॉडेल ॲक्झिलरी म्हणजे पहिलं जे वाक्यातलं आहे ते मॉडेल ॲक्झिलरी आपल्याला ठेवायचं नाहीये, दुसरं वापरायचं आहे. आणि त्यानं काय दाखवलं पाहिजे? शोईंग सर्टन्टी ऑर डेफिनेटनेस. लक्षात घ्या, एकदम सिंपल प्रकार आहे हा. तर आपल्याला काय करायचंय? मग पहिल्यांदा याच्यामधनं वाक्यामध्ये कोणतं मॉडेल ॲक्झिलरी आलेलं आहे ते पहा. मग आता इथं काय आलेलं आहे रे? मे. मग मे इथं मॉडेल ॲक्झिलरी आहे. मग आपल्याला काय सांगायचंय
की एका वेळी 2 मॉडेल ऍक्च्युअलीचा आपल्याला इथं उपयोग करावा लागेल, म्हणजे गरजेचे आहे. एवढे जरी मॉडेल ऍक्च्युअली असल्या तर एका वेळी 2 लागणार आहेत आपल्याला. मग वाक्यात जी आलेली ती आणि वापरायची ती. बघा आता मग दोन्ही एकाच वेळी ठेवता येतील का रे? समजा एखाद्याला 2 मुलं आहेत आणि दोघांनाही चक्कर मारायचंय गाडीवर. मग गाडीवर एखादं बसवलेलं आहे, ते उतरून दिल्याशिवाय दुसरं बसवता येईल का? एकावर एक टप्पी लावता येते? नाही. तर पहिलं त्याला उतरून द्या आणि मग दुसरं त्या ठिकाणी. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे की आपल्याला इथं आलेलं मॉडेल ऍक्च्युअली आपल्याला काढून टाकायचंय. नीट लक्ष द्या. रिराईट युजिंग अनादर मॉडेल ऍक्च्युअली शोईंग सर्टन्टी, आणि इकडे जायचंय की सर्टन्टीसाठी कोणतं मॉडेल ऍक्च्युअली रे? विल. म्हणजे फक्त इथं मे काढून या ठिकाणी विल वापरलं की तुमचं उत्तर करेक्ट झालं. मग कसं झालं उत्तर? धिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. आणि एक लक्षात ठेवा, बोर्ड एक्झामला किंवा कुठल्याही एक्झामला लिहित असताना रिराईट युजिंग म्हणजे पूर्ण वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येते. मग आपण काय केलंय? फक्त मे काढलं, विल वापरलं. ओके, बाकी काही केलंय का? ओके. आता ह्याच्यानंतर जर आपल्याला पाहिलं, याच्यानंतर पहा आता आणखी एखादं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. इट इज नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर. इथं नॉट घ्या. इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर. हे बघा, प्रश्न त्याच पद्धतीचा असतो, परंतु आपल्याला फक्त वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काय केलं जातं तर बघा. आणि याच्या खाली काय दिलेलं आहे बघा, परीक्षेला आलेला प्रश्न आहे. यू इथं डायरेक्ट दिलेला आहे आणि नॉट वेट एनी लॉंगर. ओके. आता इथं तुम्हाला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय रे की बघा, यूज मॉडेल ॲक्झिलरी शोईंग, आणि इथं सांगितलंय नेसेसिटी. ओके. मग इथं काय सांगितलंय आपल्याला? नेसेसिटी दाखवणार मॉडेल ॲक्झिलरी वापरा. आणि इथं तुम्हाला काय देतील रे? फार तर पर्याय देतात. नीड, मस्ट, शुड आणि मे. ओके. आता या 4 मधनं अशा पद्धतीचा सरळ सरळ प्रश्न आहे. मग आता इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर हेच वाक्य असं देतील आणि सांगतील की नेसेसिटीचं मॉडेल ॲक्झिलरी वापरा. मग नेसेसिटीसाठी कोणतं मॉडेल ॲक्झिलरी आहे? नीड टू आहे. मग इथं आपल्याला पर्याय कोणते दिलेले आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणतं मॉडेल ॲक्झिलरी आहे? नीड. लक्षात आलं? म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारला जाईल. म्हणजे डायरेक्ट जरी नाही दिलं किंवा मग हे खालचं वाक्य नाही दिलं तुम्हाला आणि एवढंच दिलं इट इज नॉट नेसेसरी फॉर यू, तर फॉर पर्यंत सगळं वाक्य त्या ठिकाणी काढून टाका. आणि इथं जे इन्फिनिटिव्ह आहे, इथं जे टू आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी असलेला नकार इकडे घ्या आणि इथं नीड घ्या आणि नकार इथं देऊन टाका. म्हणजे यू नीड नॉट वेट एनी लॉंगर. म्हणजे नेसेसरी काय दाखवतं आपल्याला? नेसेसिटी दाखवतं. आणि म्हणून नेसेसिटीसाठी कोणतं मॉडेल ॲक्झिलरी आहे? नीड टू आहे. लक्षात आलं? आता पहा, याच प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने बघा, आता ॲक्झिलरीवरच प्रश्न येईल. मग आता एक काम करा की जर तुम्हाला रिराईट युजिंग अनादर मॉडेल ॲक्झिलरी शोईंग जे सांगितलंय, काय शो करायला सांगितलंय, तर याच्यातला जो शब्द आहे तो तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिला जाईल. ओके. आणि मग आपल्याला काय करायचंय, याच्यातला जर समजा त्या ठिकाणी शब्द आला तर तुम्हाला याच्या पुढचा इकडचा त्या ठिकाणी वापरायचा आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल बघितलं, आय हॅव टू वर्क ॲज हार्ड ॲज आय कॅन. आणि तुम्हाला जर सांगितलं रिराईट युजिंग
another model auxiliary, okay, showing obligation. बरोबर का? आता एवढा एक प्रश्न आपण याच्यावर घेऊ, या प्रकारचं उदाहरण इथं घेऊ. आता काय सांगितलंय तुम्हाला की रिराईट युजिंग अनदर मॉडेल ऍक्च्युअली, म्हणजे वाक्यात जे आहे ते मॉडेल ऍक्च्युअली आपल्याला ठेवायचं नाहीये, दुसरं ऑब्लिगेशन दाखवणारं मॉडेल ऍक्च्युअली वापरायचंय. मग आता बघा इथं कोणतं मॉडेल ऍक्च्युअली आहे, हॅव टू. आता काही म्हणतील इथं दोन मॉडेल ऍक्च्युअली आहे, येऊ द्या, जे पहिल्यांदा येईल तिथं आपल्याला त्या ठिकाणी बदलायचंय. मग आता हॅव टू हे मॉडेल ऍक्च्युअली आहे, मग आपल्याला ते मॉडेल ऍक्च्युअली काढून टाकायचंय. आणि जे ऑब्लिगेशन साठी आहे, मग ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन साठी कोणतं मॉडेल ऍक्च्युअली वापरतात, मग हॅव टू काढून फक्त आपल्याला इथे काय वापरायचं रे, मस्ट या ठिकाणी वापरायचं. ओके, काय करायचंय, हॅव टू जे मॉडेल ऍक्च्युअली आलेलं आहे ते मॉडेल ऍक्च्युअली त्या ठिकाणी काय करायचंय, काढून टाकायचे आणि दुसरं त्या ठिकाणी वापरायचं. ओके, त्याच्यानंतर बघा आता बघा इथं पुढचं वाक्य बघू आपण की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी विचारलं जातं. आता पहा, हा, यू कॅन गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. यू कॅन गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. आता इथं प्रश्न थोडासा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं विचारला जातो. कसा बघा, पहा, ऍक्च्युअलीवरच प्रश्न आहे. पिक आउट दी मॉडेल ऍक्च्युअली, काय करायला सांगितलंय ते महत्वाचं आहे. अँड स्टेट व्हॉट इट डिनोट्स. बरोबर का? प्रश्न थोडासा या ठिकाणी काय झालेला आहे, बदललेला आहे. कसा बदललाय बघा, पिक आउट म्हटलेलं आहे इथं. काय म्हटलेलं आहे, पिक आउट द मॉडेल ऍक्च्युअली अँड स्टेट व्हॉट इट डिनोट्स. नीट लक्ष द्या, आता काहीच करायचं नाहीये. आता मला सांगा, पिक म्हणजे काय रे, पिक म्हणजे उचलणं, आणि आउट उचलून बाजूला घ्या. ओके, मग आता इथं जर आपण पाहिलं तर कोणतं मॉडेल ऍक्च्युअली आलेलं आहे मला सांगा. इथं रिराईट युजिंग सांगितलेलं नाहीये, म्हणजे तुम्हाला बोर्ड एक्झामला एक तर अशा प्रकारचा प्रश्न येईल की रिराईट युजिंग अनदर मॉडेल ऍक्च्युअली शोईंग इथं डॅश 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 डॅश, म्हणजे ह्याच्यातलं एक तुम्हाला सांगितलं जाईल. सिम्पली काय करायचंय, जे मॉडेल ऍक्च्युअली आले ते काढायचंय आणि याच्यातलं जे सांगितलं जाईल त्याच्या समोरचं इकडचं वापरायचं. ओके, शॉर्ट मध्ये की अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर जे आलेलं मॉडेल ऍक्च्युअली ते काढून जे डिनोट करायला सांगितलंय, शो करायला सांगितलंय त्याच्या पुढचं मॉडेल ऍक्च्युअली वापरायचं. ओके, आता इथं प्रश्न थोडा बदललाय. इथं काय सांगितलंय फक्त की पिक आउट, कोणाला पिक आउट करायचंय, मॉडेल ऍक्च्युअलीला, आणि स्टेट व्हॉट इट डिनोट्स, आणि ते काय दाखवतंय. लक्षात घ्या. आता परत एकदा कोणतं मॉडेल ऍक्च्युअली याच्यातलं आलेलं आहे रे वाक्यामध्ये, हवं इथं कोणतं आहे, कॅन. कोणतं आलेलं आहे, कॅन. मग त्याला फक्त पिक आउट करायचंय, म्हणजे आपल्याला इथं उचलून त्याला बाजूला घ्यायचंय. मग आपण काय करणार आहे, यू कॅन गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग, आणि त्याच्या खाली जे मॉडेल ऍक्च्युअली आलेलं आहे ते लिहून घ्या, आणि त्याच्या पुढं काय सांगायचंय, फक्त इट डिनोट्स, इट डिनोट्स. आणि मग काय डिनोट करतंय रे, काय डिनोट करतंय, आता कॅन इथं पाहायचं, आणि मग कॅन इथे, तर कॅन काय डिनोट करतंय, काय डिनोट करतंय, ॲबिलिटी. मग फक्त इथं काय लिहून टाकायचं, ॲबिलिटी. लक्षात आलंय. म्हणजे जर इकडचं ब्रॅकेटमध्ये दिलं तर जे मॉडेल ऍक्च्युअली वाक्यात आलेले ते काढायचं आणि त्याच्या समोरचं इकडचं त्या ठिकाणी वापरायचं. लक्षात आलं. आता आणि जर समजा मॉडेल ऍक्च्युअली पिक आउट करा म्हटलं तर इकडचं जे मॉडेल ऍक्च्युअली आलेलं आहे ते पिक आउट करायचं, म्हणजे बाजूला घ्यायचं आणि फक्त तिथं काय लिहून टाकायचंय, इट डिनोट्स हे कंपल्सरी लिहायचंय. आणि त्याच्या पुढं जे डिनोट करतंय, समजा आता इथं जर मॉडेल ऍक्च्युअली वेगळं आलं, एखादं वूड आलं, तर तुम्ही काय म्हणणार आहे, इट डिनोट्स, वूड बाजूला लिहिणार आणि त्याच्या पुढे लिहिणार इट डिनोट्स. मग वूडच्या पुढे काय, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. लक्षात आलंय, लक्षात आलंय. ओके, मग आणखी उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. बघा,
हा कोणतंही सांगू शकतील. मग दोन सूचना लक्षात आल्यात. रिराईट युजिंग अनदर मॉडेल ऍक्झिलरी शोईंग या पद्धतीने विचारलं जाईल, किंवा पिक आउट द मॉडेल ऍक्झिलरी अँड स्टेट व्हॉट इट डिनोट्स. लक्षात आलंय? ओके. आता पहा, हा आता कोणतंही सांगितलं, दोन्ही सांगितलं तरी आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, लिहू शकतो, आहे की नाही? हा बघा आता, वी कॅन ऍक्सेप्ट our life gracefully. We can accept our life gracefully. आता बघा, इथं कोणतं मॉडेल ऍक्झिलरी आलं रे? कोणतंही मॉडेल ऍक्झिलरी, हा कॅन. मग आता मला जर सांगितलं रिराईट युजिंग अनदर मॉडेल ऍक्झिलरी शोईंग, सूचना पूर्ण लिहिण्यापेक्षा हा शोईंग ऍडवाइस, इथं मी तुम्हाला देतो. हा मग आता ऍडवाइस जर सांगितलं तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, कॅन हे मॉडेल ऍक्झिलरी काढावं लागेल. ओके, पहिलं उतरून दिलं. ऍडवाइस साठी कोणतं वापरतात रे? चला, ऍडवाइस साठी कोणतं आहे? शुड. म्हणजे फक्त तुम्हाला कॅन काढून शुड वापरलं की तुमचं काय झालं, वाक्य क्लिअर झालं. पण हेच जर तुम्हाला सांगितलं असतं पिक आउट द मॉडेल ऍक्झिलरी अँड स्टेट व्हॉट इट डिनोट्स, मग आता समजा ह्या वाक्यात जर आता आपण शुड केलंय, आता हेच वाक्य जर तुम्हाला विचारलं पिक आउट द मॉडेल ऍक्झिलरी, मग कोणतं मॉडेल ऍक्झिलरी या ठिकाणी आलेलं आहे त्याला असं बाजूला घ्या आणि काय म्हणणार आहे, इट डिनोट्स. काय दाखवतंय ते? काय दाखवतंय? ऍडवाइस किंवा सजेशन, कोणतंही एक त्या ठिकाणी लिहून द्या, तुमचं उत्तर क्लिअर. लक्षात आलं? मग जर समजा इकडचं ब्रॅकेटमध्ये दिलं तर इकडचं मॉडेल ऍक्झिलरी द्यायचं, आणि पिक आउट जर सांगितलं तर जे मॉडेल ऍक्झिलरी वाक्यात आलंय ते बाजूला घ्यायचं आणि त्याला त्या ठिकाणी काय करायचं रे? काय करायचं? काय ते त्या ठिकाणी दर्शवितंय ते इकडे दिलेलं असतं. दोन्ही त्या ठिकाणी यामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारचे आणखी उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आता बघा, हा बघा बरं का, त्याच पद्धतीनं मग आता पुढचं उदाहरण पहा. A child spends a major time of his life in taking फॉर्मल एज्युकेशन. आता काही जण काय करतात रे, फार मोठं वाक्य आलं की ते त्या ठिकाणी काय करतात रे, हा अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ, पोर्शन म्हणायचं, हा बर काही असू द्या पुढं. आणि तुम्हाला आता इथं जर सांगितलं यूज मॉडेल ऍक्झिलरी शोईंग कंपल्शन. ओके, मग आता कंपल्शन साठी कोणतं मॉडेल ऍक्झिलरी आहे? मस्ट आहे. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्याच्यामधलं कोणतं मॉडेल ऍक्झिलरी आलेलं आहे ते पहिल्यांदा पाहिजे. मग आता मॉडेल ऍक्झिलरीचं आलेलं आहे कोणतं आहे का बघा, नाही आलेलं. मग अशा वेळी काय करायचं, तुम्हाला जे सब्जेक्ट आणि वर्ब मी शिकवलेलं आहे, मग सब्जेक्ट कोणता इथं, आय वी यू दे ही सी इट किंवा नाव येतं, मग इथं सब्जेक्ट कोणता आहे रे, अ चाइल्ड. आता त्याच्या पुढचा हा शब्द मॉडेल ऍक्झिलरी आहे का पहा, नाहीये. मग ज्यावेळी ऍक्झिलरी सब्जेक्टच्या नंतर काय येतं मला बघा सांगा, की सब्जेक्टच्या नंतर एक तर ऍक्झिलरी येतं आणि नाही ऍक्झिलरी आलं तर V1 SES V2 येतं. लक्षात आलं का बघा. आणि मॉडेल ऍक्झिलरी आता इथं काय आलेलं आहे रे, वर्ब आलेलं आहे, ते SES मध्ये आहे. आणि मी पाठीमागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की ऍक्झिलरी नेहमी दोघांच्या मध्ये येतं. लक्षात आलं? आपण आता इमॅजिनेशन तुम्हाला आठवत असेल तर पहा, सब्जेक्टला आपण पापा म्हटलेलं आहे, मेन वर्बला मम्मी म्हटलेलं आहे आणि या ऍक्झिलरीला बेबी म्हटलेलं आहे. मग बाळाला नेहमी दोघांच्या मध्येच ठेवलं जातं, डिस्टर्ब होतो म्हणून त्याला कोणी कॅरेजला बांधत नाही. आणि मग इथं जर तुम्हाला सांगितलं समजा यूज मॉडेल ऍक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन, जर मॉडेल ऍक्झिलरी दिलंच नाही तर त्याला कुठं प्लेस करायचं, तर दोघांच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला ऑब्लिगेशन साठी मस्ट वापरतात. आणि म्हणून ऍक्झिलरी हे नेहमी सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं. लक्षात आलंय? ओके, तर या पद्धतीचं वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. ओके,
त्याच्यानंतर पहा आता एक शेवटचं वाक्य आपण त्या ठिकाणी घेऊ. हा बघा, हा आणखी कशा पद्धतीनं, आता दोन पद्धतीपेक्षा वेगळं त्या ठिकाणी काही येणार नाही. आणि आलं याच्यावर जर तुम्हाला प्रश्न जर या ठिकाणी आला तर तो त्या ठिकाणी या पद्धतीने येईल. आता पहा, वॉटर क्वालिटी मे बी मॉनिटर्ड इन द फ्युचर, मे बी मॉनिटर्ड इन द फ्युचर. आता इथं थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. हा, यूज अनदर मॉडल ऑक्झिलरी मेकिंग द सेंटेन्स मोर डेफिनेट. काय करायला सांगितलंय? मोर डेफिनेट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा, यूज अनदर मॉडल ऑक्झिलरी मेकिंग द सेंटेन्स मोर डेफिनेट. आता कोणतं मॉडल ऑक्झिलरी इथं आलेलं आहे रे? मे. ओके, आणि आपल्याला काय सांगितलंय की मोर डेफिनेट आपल्याला करायचंय. आता 2 मिनिट इकडे या. तर इथं पहा, आता विल, मे आणि कॅन, आणि इकडनं खाली बाण दाखवलेला आहे. मग ज्यावेळी तुम्हाला इथं कंसामध्ये लेस डेफिनेट किंवा लेस सर्टन असं सांगितलं जाईल, वाक्यात जर विल असेल तर तुम्हाला लेस सर्टन साठी काय करायचं? मे घ्यायचं. आणि वाक्यात जर मे असेल तर आणखी लेस सर्टन साठी काय करायचं रे? कॅन. आता कॅन वाक्यात आले आणि आणखी लेस सर्टन सांगणारच नाहीये. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं? विल वाक्यात आलं, लेस सर्टन सांगितलं मे घ्या. मे वाक्यात आलं, लेस सर्टन सांगितलं कॅन घ्या. ओके, आता तुम्हाला काय सांगितलं इथं? मोर सर्टन सांगितलंय. मग कॅन जर वाक्यात आलं आणि मोर सर्टन सांगितलं तर त्याच्यावरचं मे, आणि मे जर वाक्यात आलं तर मोर सर्टन साठी किंवा मोर डेफिनेट साठी विल त्या ठिकाणी वापरायचे. आता विल वाक्यात आलं तर आणखी मोर डेफिनेट किंवा मोर सर्टन त्या ठिकाणी सांगणार नाहीये. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं? कॅन जर आलं तर मे, आणि मे जर आलं तर विल. लक्षात आलं का? क्रम ध्यानात ठेवा. म्हणजे लेस साठी वरून खाली या, जो शब्द दिलाय त्याच्या खालचा शब्द घ्या. समजा वाक्यामध्ये विल दिलंय, मे करा. मे दिलेला असेल तर कॅन करा, आणि मोर साठी खालून वर जा. ओके, म्हणजे मग आता इथं आपल्याला मोर डेफिनेट सांगितलंय आणि वाक्यामध्ये आपल्याला काय आलेलं आहे? मे आलेलं आहे. मग मेच्या वर जायचंय, कारण मोर सांगितलं तर वर जायचंय आणि लेस सांगितलं तर खाली या. मग इथं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की फक्त मे काढायचंय, आणि मोर सर्टन किंवा मोर डेफिनेट जर सांगितलं तर त्याच्याऐवजी इथं काय येईल रे? विल त्या ठिकाणी. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं 2 प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरीवर बोर्ड एक्झामला विचारले जातात. लक्षात आलं? एक तर रिराईट युजिंग अनदर मॉडल ऑक्झिलरी शोईंग डॅश डॅश, म्हणजे याच्यातलं तुम्हाला सांगितलं जातं. आणि जर तुम्हाला पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी अँड स्टेट व्हॉट इट डिनोट सांगितलं तर इकडचं जे मॉडल ऑक्झिलरी आलंय त्याला बाजूला घ्यायचंय, आणि इट डिनोटच्या पुढे जे मॉडल ऑक्झिलरी आलंय त्याच्या पुढचं इकडचं लिहून टाकायचंय. आणि त्यानंतर जर समजा कंसामध्ये यूज अनदर मॉडल ऑक्झिलरी शोईंग मोर डेफिनेट किंवा मोर सर्टन येईल, किंवा यूज अनदर मॉडल ऑक्झिलरी शोईंग लेस डेफिनेट किंवा लेस सर्टन जर आलं तर या पद्धतीने आपल्याला करायचंय. लक्षात आलं? तर अशाच प्रकारचे वेगवेगळे छोटे छोटे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला त्या ठिकाणी भेट द्या. आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा शेअर त्या ठिकाणी करा. आणि काही जर तुमच्या कोणाच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणानं कळवा, आणि बरोबर त्या ठिकाणी आपण त्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत जाऊ. ओके, बाय, थँक्यू.